नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन सीझन चालू झालेलं आहे। भरपूरशा ठिकाणी टोमॅटो मिरची लागवड होती आणि भरपूरशा ठिकाणी खोडवा प्लॉट जो आहे तो आता चालू नियोजन करायचं आहे। भरपूर शेतकऱ्यांचा आपल्याला मेसेज आले होते की खोडवा प्लॉटसाठी आपल्याला नियोजन कसं करायचं आहे। तर त्यासाठी उत्कृष्ट जे प्रोडक्ट आहे हे ब्रह्मा आहे। ब्रह्मामध्ये जे असतात ते विविध प्रकारचे पेप्टाइड्स असतात। पेप्टाइड्स ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे मुळांमध्ये लगेच बदलाव होतात आणि तंतुमुळाची संख्या झपाट्याने वाढते। भरपूरशा ठिकाणी जे मिरची टोमॅटो आता लागवड केलेली आहे त्यांना व्हिजिटिव्ह ग्रोथसाठी इतका याचा फायदा झालेला आहे, जबरदस्त त्याचे असे रिझल्ट आलेले होते की ज्या झाडांची ग्रोथ एकसारखी झाली, जे स्ट्रेसमध्ये जात होतात किंवा अद्रकीच्या काही प्लॉटला आपण जे उगवण शक्ती होती तिथं दिलेलं होतं एक 7-8 दिवसापूर्वी ट्रायल ज्यावेळेस आपल्याकडे आल्या होत्या, तर जे कोंब पिवळे पडतात ते कोंब पिवळे नाही पडले, एकसारखे समान उगवण शक्ती त्याची होती। भरपूरशा ठिकाणी काय झालेलं की मागं पुढे उगवण झाल्यानंतर खोड्या प्लॉटला तुमचं नुकसान तिथं होत असतं। त्यासाठी तुम्ही जर कधी ब्रह्मा दिलं तर ब्रह्माचे रिझल्ट असे येतात की उगवण शक्ती सारखी होते, तंतुमुळाची संख्या प्रामुख्याने वाढते। आपण जे बेसल डोस वगैरे टाकलेले असतात ते अपटेक करण्याची क्षमता जी आहे त्याची वाढते। भरपूरशा ठिकाणी आपण बेसल डोस आता टाकायला लावत नाही, कारण की आता टेम्परेचर जास्त असतं, पण जमिनीमध्ये जे ऑलरेडी पडलेलं अन्न असतं ते पूर्ण अपटेक करण्याचं काम ब्रह्मा करतं। ब्रह्मामध्ये तुम्हाला असे फायदे होतात की जमिनीतलं अन्नद्रव्य ते अपटेक होतच, पण तंतुमुळाची संख्या तुम्ही एवढी जबरदस्त असते की सोडल्यानंतर 10 दिवसानंतर तुम्ही जर कधी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तंतुमुळ्या आणि त्याची रूट झोन किती जबरदस्त वाढलेली आहे। नवीन टेक्नॉलॉजीचं आहे, पेप्टाइड स्वरूपात त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, रिझल्ट अतिशय सुंदर येतात। तुम्हाला जर कधी रिझल्ट हवे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नंबर कळवा, आम्ही तुम्हाला याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये माहिती देऊ। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।